त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय की त्यांनी काहीतरी शिकावं. त्यासाठी मात्र प्रत्येक वेगवेगळे समालोचक येतील तर ते अद्यावत करावं, हीच मात्र रॉकी दादा यांची खूबी पाहायला मिळते आणि हीच इच्छा आहे की याच विभागातील एक चांगला नवतरुण समालोचक कुठेतरी पुढे जावं आणि आपल्या गावाचं नाव करावं. त्यासाठी हा प्लॅटफॉर्म त्यांनी तयार करून दिला गेलाय. हार्दिकनी काय म्हणशील रॉकी दादा यांच्याविषयी? नेहमीच रॉकी दादांचा पाठिंबा मला असतोच, चांगला सपोर्ट त्यांचा असतो आणि कधीही गरज पडली म्हणजे रॉकी दादांजवळ कधीही गेलो तरी त्यांचा म्हणजे नाही शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. आणि रॉकी दादांबद्दल म्हणायचं झालं तर सौंदर्य फक्त लक्ष वेधून घेतं, पण तो रॉकी दादांचा गोड स्वभाव आज रॉकी दादांना ब्रँड बनवतं. प्रमोद सर कधी आयुष्यात विचारसुद्धा केला नव्हता की इतक्या लवकर रॉकी ग्रुप चषकामध्ये संमोचन करण्याची संधी मला मिळेल, परंतु रॉकी दादांनी ती संधी मला मिळवून दिली. निश्चित स्वरूपात कधीही रात्री अपरात्री जर आपण कॉल केला आणि मदतीचे दरवाजे ठोकायचे असतील तर डेफिनेटली सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. ते जे नाव आहे भूपेजी पाटील रॉकी दादा. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतायत वेगवेगळे स्टँड्स. सदानंद पाटील दादा या 1111 स्टँड्स आपण पाहतायत. नगरसेवक वसई विरार शहर महानगरपालिका महिला कक्ष आज आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे आपण पाहतायत खेळाडू कक्ष 2 उभारले गेलेत. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल. अप्रतिम चांगला चेंडू होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला संघ आहे जीवदानी 11 कसराळी, तर एका साईडला जरीमरी डोलीव. या दोन संघांच्या दरम्यान अतिशय कडवी झुंज, कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चांगला सामना या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला पुल केला गेला. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. खाली क्षेत्र आहे, लॉंग चेस जरूर असणार आहे, परंतु तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये आणि सरळ चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप मिड विकेट ला चौकार. ज्या पद्धतीने शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, पुलचा फटका होता, चेंडूला येऊन दिलं, त्या चेंडूच्या मेरिटमध्ये खेळले. फुटवर्कचा चांगला वापर केला, कोऑर्डिनेशन चांगलं होतं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 4 धावांकरता मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4 या धावसंख्येवर. प्रितेश गावड आमच्या समोर जोडले गेले. त्या अगोदर आकाश गावड यांनी चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. यावेळेला ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका जागा बनवली. सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलंय. खेळाडू कक्षेच्या दिशेने मी आहे ना, काळजी करू नका, असा हा षटकार. 6 धावा. विनीत या गोलंदाजावरती हे 2 प्रहार या ठिकाणी येत आहेत. खराब गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यादी शॉर्ट बॉलचा वापर केला होता, त्यानंतर स्लॉटमध्ये बॉलला ठेवलं आणि त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. आणि विनीत यांचा जर विचार केला तर प्रमोद सर सातत्याने तो प्रगती करत आलाय. म्हणजे एक अपकमिंग यंगस्टर आहे, चांगला वेग त्याच्याकडे आहे, परंतु एका मोठ्या मंचावरती खेळत असताना एक मोठा पंच या ठिकाणी देता येत नाहीये. पहिल्या 3 चेंडूंमध्ये फलंदाजाचा बोलबार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत आहेत फलंदाज मैदानामध्ये. मग गोरख ज्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतं याच मैदानात, चांगली बॅटिंग करण्याचा अनुभव या फलंदाजाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतो. गोरख मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा गतीमध्ये यावेळेला परिवर्तन केलं. परिवर्तन ही काळाची गरज आहे. तुम्हाला सिच्युएशन नुसार तुम्हाला बदलावं लागतं, तुम्हाला अपडेट राहावं लागतं, कारण आज माध्यम वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. युट्यूब आल्यानंतर गोलंदाजांनी फलंदाजांचा अभ्यास केला, फलंदाजाने गोलंदाजांचा अभ्यास केला आणि त्यानुसार संघाचा अभ्यास करून आज वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात संघ. पुन्हा एकदा थोडासा खाली राहिला होता, चांगला कमबॅक केला गेलाय. गोलंदाज मिस्टर विनीतच्या माध्यमातून 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10. हार्दिक काय स्टार्ट दिली होती गोरखने, परंतु कमबॅक करण्याची संधी मिळाली. ही संधी मात्र, या संधीचं मी सोनं करेन हे दर्शवत असताना विनीत ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. नक्कीच ती कमबॅक करण्याची क्षमता आपण पाहतोय आणि सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी एक सेट फलंदाजाच्या विरोधामध्ये टाकल्यात. म्हणजे विदाऊट प्रेशर ते गोलंदाजी करतायत. आत्मविश्वास गोलंदाजाकडे. अजून एक चांगला बॉल गॅपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. लॉंग चेस असणार आहे. क्षेत्ररक्षणासाठी कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि 2 धाव्यांचा कॉल आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. प्रमोद सर पहिल्या षटकाच्या ठिकाणी केले संपन्न झाले. 2 मोठे फटके जरूर आले, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये डॉट बॉलचा इथून वापर केला गेला. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळाले गोरख यांच्या विरोधामध्ये. दुसऱ्या बाजूला एन्जॉय करत होते नॉस्ट्रेलियाचे बॅटर हितेश आणि गोरख अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक हे तुम्हाला जवळजवळ 4 मिनिटे लागली. पहिल्या षटकामध्ये टायमिंगच्या बाबतीत थोडंसं आपण कव्हर करा. यानंतर होणारा सामना प्रितेश गावड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. या षटकानंतर संघाची धावसंख्या 12 पुढील सामना असेल, हा पहिला कॉल असेल. जय हनुमान गावठण आणि युवा ग्रुप वाढीव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापासून घेऊन जा.
ती कलेक्ट करा, फिलअप करा आणि सबमिट करा आणि टॉस साठी रेडी राहायचं आहे. हार्दिक, ज्या पद्धतीने सुरुवात गोरखने केली, 3 बॉलवर 10 धावा आल्या होत्या आणि तदनंतर 3 बॉलवर 2 धावा आल्या, म्हणजेच इथे कमबॅक केलं विनीतने. काही गोलंदाज असे असतात षटकार चौकार आल्यानंतर थोडेसे हतबल होतात, निराश होतात, त्यांची मानसिकता चेंज होते. परंतु इथे मी विनीतचं कौतुक करेन की गोरखने ती लेन त्या लाईन मध्ये सुधार आणला आणि चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये जखडवून ठेवलं गोरख या फलंदाजाला. जरूर जो माइंडसेट आपण पाहतोय फलंदाजचा माइंडसेट इथून रीड केला होता, त्याला फॉलो केला आणि त्यानुसार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली. म्हणजे फलंदाजाच्या स्ट्रॉंग झोन पासून चेंडू दूर ठेवले. सलग 2 डॉट बॉल गोरखच्या विरोधामध्ये टाकले गेले. प्रेशरमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी विनीतने केलं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. दुसरं षटक फेकण्याकरिता गोलंदाज प्रणय बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती इन्व्हाइट केले गेले. पुढील बॉल शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता. इनफिल्ड होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. येणाऱ्या कालामध्ये 5 ते 9 फेब्रुवारीला माऊली चषक ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचेच आयोजक अर्थातच सिद्धेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जाईल. लॉंगॉनचं हे दर्शक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती येईल. 2 मोठे फटके जरूर आले होते गोरख यांच्या बॅटमधून. तेच गोरख स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून येणाऱ्या कालामध्ये मोठे फटके खेळणं खूप गरजेचं असणार आहे, कारण एक मोठी टोटल स्कोर कार्डवरती उभी करावी लागणार आहे. कारण प्रमोद सर मागच्या 3 सामन्यांचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये धावा चेस झाल्यात. हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने धावा चेस झालेल्या आहेत, धावा डिफेन्स सुद्धा झालेल्या आहेत, आपण पाहिलेला आहे. यावेळेला गोरखचा काय फटका खेळलाय. स्वीट टायमिंग, सरळ चेंडू साइड स्क्रीनवर जाऊन आदळला. जणू काही ग्लेन मॅग्रॅथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मारलेला फटका, हे समीकरण या बॉलवर पाहायला मिळालं. ग्रेट टायमिंग, ब्रिलियंट स्ट्रोक, षटकार आला गोरखच्या बॅटमधून. काय कमालीचा फटका होता. टी फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट गोरखच्या बॅटमधून. दीपक वैती यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. जरी मरी डोलिव्हिया टीमला ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. गोरख सेन्सेशनल बॅटिंग कशी असावी. म्हणतात ना हार्दिक, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचं असेल तर तुम्हाला आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. आणि तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण आहे तर मिस्टर गोरख मी म्हणेन. जरूर ते कॉन्फिडंटली स्ट्रोक, ते आत्मविश्वास सहित स्ट्रोक आतापर्यंत गोरख यांच्या बॅटमधून आल्यात. आणि दुसऱ्या बाजूला चांगली साथ या ठिकाणी हितेशने दिले. म्हणजे एक चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आणि मागच्या स्ट्रोकची चर्चा मात्र जरूर रंगली गेली होती. इथून शॉर्ट बॉलचा वापर पुल केला गेलाय. लॉंगेस्ट 6 येताना पाहायला मिळतोय. हाय अँड हँडसम 6 धावा षटकार. ची तयारी जोरदार असेल. खार्डी प्रीमियर लीग येत्या पुढील महिन्यामध्ये 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2025, 9, 10, 11 अशा पद्धतीने मात्र 3 दिवसांचा तो शेड्यूल आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या गोरखने झटपट जाऊन पोहोचवले 27च्या घरामध्ये. काय बॅटिंग केले, प्रॉपरली टायमिंग. असं नाहीये की हवेच्या झोतावर चेंडू ट्रॅव्हल होत आहेत. प्रॉपरली टायमिंग, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना गोरख. प्रणय समोर. प्रणय पहा यावेळेला थोडंसं प्रेशराईज, त्याच्या चेहऱ्यावरून थोडंसं रिॲक्शन पाहायला मिळालं. एक्सप्रेशन त्याचे बोलतायत की इथे मात्र गोरख सारखा डेंजरस बॅटर आहे तर चांगली गोलंदाजी मला आता करावीच लागणार आहे. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचले गेले. पुढील बॉल प्रणय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले. बॅटची एज घेत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. शेवटच्या बॉलवर कमबॅक केला. प्रणयला मात्र यावेळेला जरूर दिलासा दिला. 2 षटकांचा खेळ, 14च्या सरासरीने 28 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. हार्दिक काय म्हणशील, 2 षटकांमध्ये गोरखच्या नावावर भरपूर धावा आल्या. फक्त हितेश त्या ठिकाणी प्रेझेंटी लावत असताना ज्या वेळेला आपण पाहिलं होतं की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेला वीरेंद्र सेहवाग लयबद्ध असतील, फॉर्मामध्ये असतील तर त्यांची बॅटिंग करण्यासाठी मला खूप आनंद वाटतो. नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग ज्या वेळेला मी बघत असतो वीरेंद्र सेहवागची, त्यावेळेला एक वेगळाच अनुभव होतो. तसंच हितेशच्या बाबतीमध्ये झालं असावं. नक्कीच ज्या प्रकारे गोरख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत, एक एक्सपिरियन्स कॅम्पेन आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या 2 षटकांमध्ये अनुभवाची मोहीम आपल्याला पाहायला मिळाली. भरपूर प्रमाणामध्ये एक्सपिरियन्स त्यांच्याकडे. म्हणतात ना, पुस्तकांवरती धूळ जरी लागली तरी इतिहास बदलत नसतो. आणि मागच्या काही इतिहासामध्ये चांगले इनिंग्स आपल्याला पाहायला मिळतात गोरखांच्या.
आणि या मॅच मध्ये सुद्धा ती इनिंग आपल्याला पाहायला मिळते. एक बहारदार इनिंग आतापर्यंत गोरख यांची पाहायला मिळते. त्यामध्ये मोठे स्ट्रोक आतापर्यंत आल्यात. 6 मिनिटे आहेत तुम्हाला हे षटक टाकण्यासाठी. लक्षात घ्या 9 मिनिटे लागले 2 षटकांसाठी. पहिलाच बॉल बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. नितेश कदम सर, वन ऑफ द ग्रेट अंपायर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सागर मोरे सर यांना सुद्धा आपण पाहिलं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. धडाकेबाज मध्ये सुद्धा 50वं वर्ष साजरं झालं, गोल्डन जुबली. आणि अप्रतिम सतीश शेके अँड कंपनी यांची ती स्पर्धा अप्रतिम पार पाडली गेली. तिथे सुद्धा ही पंचांची भूमिका हेच करत होते. 29 रन झालेले आहेत. 29. पुढचा बॉल इथून चांगला राईज होताना पाहायला मिळाला. चेंडू बाउन्स या ठिकाणी दिला होता. त्या बाउन्सवरती फलंदाज जर बीट केले गेले. हितेश यांचा जर विचार केला तर दुसऱ्या बाजूला ते मागच्या 2 षटकांमध्ये गोरख यांची बॅटिंग एन्जॉय करत होते. इथे त्यांना संधी मिळाली परंतु मागच्या काही चेंडूंमध्ये स्ट्रगल करतायत. पहिल्या बॉलच्या ठिकाणी खेळ झाले. पुढील बॉल इथून पुन्हा एकदा लेग कटरचा वापर सातत्याने करतायत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय हितेश यांच्या माध्यमातून परंतु चेंडू आणि फळीमध्ये स्पर्श या ठिकाणी होत नाहीये. निश्चित स्वरूपात जयचं यावेळेला जरूर कौतुक करेन परंतु हितेश थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळत नाहीये. गोरखच्या बॅट मधून धावा येते तर सिंगल डबलला महत्व देत नाहीये. हे मात्र यावेळेला वीक पॉइंट आपल्याला पाहायला मिळतं. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे डबल माइंड मध्ये होते फिल्डर. त्यांना बीट करत चेंडू निघून जातोय. 4 धावन करता खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. पुढे जाऊ की मागे जाऊ, मागे जाऊ की पुढे येऊ, अशा द्विधा मनस्थितीमध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावा. नक्कीच या षटकामध्ये सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले होते. हितेशच्या विरोधामध्ये एक संधी निर्माण करून जरूर दिली होती परंतु अमितला त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. फिल्डिंगची चांगली साथ मिळत नाहीये. स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी आपण पाहतोय. लॉंगॉचे दर्शक विनीत फार वेगाने चेंडूवरती येईल. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती येते. इथून सिंगल घेऊन स्ट्राईक वरती आणलं गेलंय गोरखला. मागच्या 2 षटकांमध्ये गोरख यांचं आक्रमण आपण पाहिलंय प्रमोद सर. आता या षटकामध्ये सुद्धा तोच विश्वास दाखवावा लागणार आहे. हो अगदी योग्य आपण म्हणालात. ज्या पद्धतीने 34 रन झालेले आहेत, बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी जयने कमबॅक केलंय. जरी पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 12, दुसऱ्या षटकात 16 परंतु मी इथे चांगली गोलंदाजी करेन हा त्याचा आत्मविश्वास. ऑन साईडला खेळायचं होतं. भरपूर वेळ चेंडूने उंची गाठले. फिल्डर येत आहेत. व्हॉट अ टॅलेंट. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. गोरख यांच्या खेळीला पूर्ण विराम. पहा सोपं नसतं असं. ज्या वेळेला चेंडू उंच जातात त्यावेळेला तुम्हाला 1% अर्थातच डोळे मात्र तुमचे स्ट्रॉंग असावे लागतात. आय कॉर्डिनेशन ज्याला म्हटलं जातं. आणि तेच मात्र या वेळेला आपण पाहिलं तर त्या फिल्डर आले. फिल्डर रनिंग मध्ये होते आणि तिथून हातांची उंच सुद्धा आणि जजमेंट काय होतं अप्रतिम पाहायला मिळालं. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक कॅच. कार्बन कमाल कॅच याला म्हणतात. जरूर विनीत त्या ठिकाणी होता आणि येणाऱ्या कालामध्ये विनीतच्या नावावरती एक वलय निर्माण होताना जरूर पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रमोद सर इथून आज पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती विकेटची आणि ती विकेट इथे मिळाला. एक सेट फलंदाज अर्थातच गोरख या ठिकाणी डगआउटला परतला गेलाय. चांगली गोलंदाजी जय मैदानाच्या आतमध्ये करतोय या 3ऱ्या षटकामध्ये. 34 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर आहेत परंतु इथे चुकी केली. विनीतने एक हार्ड कॅच कसा घेतला हे फिल्डरने समजायला हवं होतं. शॉट फाईन लेगच्या. परंतु इथून आपण पाहतायत की कोणताही खेळाडू मात्र जाणून बुजून कॅच सोडत नसतो. एकतर त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं काहूर चाललेलं असतं. संघाची धावसंख्या 35 झाले. 3 षटक परफेक्ट तुम्ही 14 मिनिटात फेकलेत त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. अशाच प्रकारचे पुढील सामन्यांमध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीने टायमिंग कव्हर करा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. प्रथम बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळतोय. जरीमरी डोलीव हा संघ आपण पाहू शकाल. खूप उत्सुकता लागलेली असते रॉकी ग्रुप चषकाची या प्रत्येक वैतरणा विभागातील संघांना. मी तर म्हणेन समालोचक असतील, पंच असतील, संपूर्ण प्रेक्षक असतील यांना सुद्धा ती उत्सुकता लागलेली असते की कधी डिसेंबरच्या एंडिंगला तो दिवस येतो आणि जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये येतो. आणि त्यावेळेला मात्र एक अप्रतिम रॉकी ग्रुप चषकाला एक जबरदस्त आपण पाहतायत सुरुवात होते. आणि ती स्पर्धा आत्तापासून आपण पाहू शकाल. आजचा 4था दिवस. गेले 3 दिवस आपण पाहिलेत. 3 दिवसांमध्ये चांगलं उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळलंय. अजून सुद्धा 5 दिवस आपल्याला व्यतीत करायचे आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अजून प्युअर क्रिकेट पाहायला मिळेल. हार्दिक यस डेफिनेटली. आणि यंदाच्या वर्षामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 2 लाख फर्स्ट प्राइज आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अजूनच आतुरता आमच्या प्रेक्षकांची वाढलाय. आणि सातत्याने पब्लिक किंग टुर्नामेंट असं या स्पर्धेला संबोधलं जातं. अशी ख्याती या स्पर्धेची आहे.
ऑफ्टनवरती शफल होऊन इनफिल्ड होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. प्रॉपरली स्ट्रोक इथून कन्वर्ट केला गेला आणि सरळ चेंडू लॉंग लेगला क्लिअर करतोय. 4 धावा चौकार. पॅटर्न शॉट आता पाहायला मिळतात. लाईक करतात प्रत्येक जण या शॉटला की या क्षेत्रामध्ये धावा भरपूर मोठ्या प्रमाणात येत असतात, कारण फाईन लेग थोडासा दूर असतो आणि अशा वेळेला हे क्षेत्र असताना ते मात्र खूप चेस करावं लागतं. त्या क्षेत्ररक्षकाला त्या चेंडूपर्यंत येईपर्यंत कसरत करावी लागते आणि अशा वेळेला आउटफील्ड फास्ट असेल तर डेफिनेटली चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातो आणि तेच केलं यावेळेला बॅटरने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 39. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. या स्पर्धेच्या माध्यमातून रॉकी दादा सकाळपासून मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे संपूर्ण सहयोगी आपण पाहू शकाल. ही मेहनत आहे. फक्त 9 दिवस स्पर्धा भरवली. काहीकांची मतं असतात, प्रत्येकाचं वेगवेगळं प्रेडिक्शन असतं की स्पर्धा भरवण्यामागे मात्र काही फायदा बघतात, परंतु इथे फायदा हा शब्द नाही आहे. स्वखर्चाने प्रथमतः मैदानासाठी तो आपण पाहू शकतात खर्च केलं जातं आणि तदनंतर आपण पाहतायत इथे जास्तीत जास्त स्पॉन्सर नसतात, परंतु ही स्वतःच्या हिमतीवर ही स्पर्धा उभारली जाते. रॉकी ग्रुप चषकाचा ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने थोडेसे भ्रमण करत असताना पाहायला मिळाले. प्रदक्षिणा घातली आणि इथून हा न करता करता दुसऱ्या धावेसाठी निघाले. पाहता पाहता इथे प्रितेश गावडा मला दर्शवतात की 41 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. प्रोलिंग स्पोर्ट्स अगदी चांगलं क्लॅरिटी आणि पारदर्शकता कशी असावी हे प्रोलिंग स्पोर्ट्सने दाखवून दिले गेले. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून सर 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे, कारण मागच्या 3 सामन्यांमध्ये धावा चेस झाल्यात. पहिल्या मॅचमध्ये 31 धावा चेस झाल्या. त्यानंतर पुढील 2 सामन्यांमध्ये सुद्धा धावा चेस होताना पाहायला मिळाला. त्यामुळे इथून एक मोठं टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न असेल. DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. पंच कशासाठी असणार आहे? बॅट्समन ह्या वेळेला आपण पाहू शकतात मागे येऊन खेळलेत का हे चेक केलं जाईल. जी तुमची मर्यादा असते त्या मर्यादेच्या बाहेर गेल्यानंतर आपण पाहू शकता तिथे धावा काउंट केल्या जाणार नाहीत. जर असं आपण पाहिलं तर किती धावा एक्झॅक्टली येतील या सुद्धा पाहिल्या जातील. या आपण शिखर इरगुडे सर यांना आपण पाहतायत. रन्स नाहीये लक्षात घ्या. खूप पाठीमागे आले होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. तिथून एक्झिक्यूट केला होता आणि हे नियम खूप महत्वाचे असतात. 2 धावा कपात केल्या जातील. 39 वर जाऊन पोहोचते धावसंख्या. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल तयार. फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर केले होते. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना थोडेसे बाहेर राहिले होते. हार्दिक इथून धावा येत आहेत. 40 रन झालेले आहेत. जर 40-45 तुमच्याकडे धावा येत असतील तर एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करावी लागते आणि जेव्हा 45 धावा असतात तेव्हा गोलंदाज तुमचे प्रॉपरली असतात, त्यांना फायटिंग करण्यासाठी पाठबळ मिळतं. हो नक्कीच. ते कॉन्फिडन्स गोलंदाज असायला हवेत. इथे नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तेच पंचांनी पडताळलं गेलं आणि इथून नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. म्हणजे पुढचा बॉल फ्रीट असेल यात काही शंका नाही. आता फ्रीटच्या बॉलवरती स्ट्राईकमध्ये बॅटर आपण पाहू शकतात मिस्टर नीरज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकिंगवरती. फ्रीटचा बॉल असणार आहे. स्लॉक ओव्हर सध्या आहे. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्रीटचा बॉल होता. फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पहिले 2 षटकांचा जर विचार केला प्रमोद सर, गोलंदाजांचा कस लागला होता. कसोटी होती गोलंदाजांची, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 28 धावा मात्र आल्या होत्या. तिथून गोरखची विकेट गेली आणि पूर्णपणे धावा थांबल्या गेल्यात. हो निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहताय संघाची धावसंख्या टोटल आतापर्यंत 41 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेला. निलेशच्या बॅट मधून चांगला फटका. इथून आपण पाहू शकता ज्या पद्धतीने संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 41 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत. प्रितेश आम्हाला दर्शवतायत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41च्या घरामध्ये पोहोचली गेली. अतिशय सुंदर वातावरण विनीतजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. काही प्रेक्षक वर्ग दुरून दुरून या मॅच पाहण्यासाठी उपस्थित झाले. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. अतिशय चांगली ही स्पर्धा एक ब्रँड इज ब्रँड स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. पालघर जिल्ह्यातील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची स्पर्धा. परंपरेची स्पर्धा का म्हणावं असं वाटतं हार्दिक, कारण किती संकट आली, कितीही अडचणी आल्या, परंतु रॉकी ग्रुप या ग्रुपने माघार घेतली नाही.
आपण आपल्या स्वखर्चाने काहीतरी करून दाखवायचं, एक आपलं गावाचं नाव कुठेतरी उंचीवर नेऊन ठेवायचं, हा दृष्टिकोन ज्यांनी ठेवला आणि दृष्टिक्षेप जी ठेवली ती अप्रतिम पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला गेला होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 42 रन्स. आणि वैतरणा विभागातील एक मी यावेळेला ऑब्झर्व केलं की ती पाण्याची मागणी करत नाहीयेत. हे मला आवर्जून म्हणावंसं वाटेल. म्हणजेच टॅलेंट, त्यांची एनर्जी लेवल अप्रतिम पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली सुपर. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल होता. पंचांनी सुद्धा ते ऑब्झर्व केलं असेल एवढ्या 3 दिवसांमध्ये. 4थ्या दिवसामध्ये आतापर्यंत पाणी जरूर गेलेलं नाहीये. म्हणजेच एक दृष्टिकोन वेगळा आहे. कारण आमच्याकडे ते टॅलेंट आहे, आमच्याकडे ती एनर्जी आहे आणि त्या अनुषंगाने ती फिटनेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. जरूर या संघाची फिटनेस आपण पाहतोय. विदाऊट वॉटर या ठिकाणी खेळतायत. कुठल्याही प्रकारची पाण्याची मागणी गेल्या 4 मॅच मध्ये त्यांनी केलेली नाहीये. पूर्व टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. कव्हरला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. डीप मधून खेळाडू पुढे येईल. तत्पूर्वी एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय मैदानामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 44 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. प्रमोद सर 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 45 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्यानंतर पुढच्या 2 षटकांमध्ये धावा पूर्णपणे थांबवून ठेवल्या. डेफिनेटली निलेश आणि दिलीपला संधी दिली. अजय थोडेसे पाठीमागे राहिले. त्यांना माहिती आहे की आता या 2 फलंदाजांना पुढे क्रमांकावर आणणं फार गरजेची गोष्ट आहे. चांगले षटक, जी 4 षटक होती ती परफेक्ट यावेळेला आपण पाहतायत. मॅक्झिमम 19 मिनिटांमध्ये हाताळली गेली. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. चला आपण लगेच टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आणि ज्या ठिकाणी हार्दिक किने असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जय हनुमान गावठण आणि युवा ग्रुप वाडीव. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. 4 षटक आणि खऱ्या अर्थानं खरोखरच एनर्जी लेवलला मानाचा मुजरा असेल. ज्या पद्धतीने त्यांनी चांगलं नियम, रूल्स अँड रेग्युलेशन काय आहे ते जपलेलं आहे. लंबे रेस के खिलाडी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी टॉस टाइम आमचे प्रतिनिधी मिस्टर हार्दिक किने या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि टॉस करण्याकरिता मी विनयजी गावड साहेब यांना विनंती करेन. नेहमीच त्यांचा पाहुणचार खूप चांगला असतो. इथे जेव्हा टेंबे खोडावीमध्ये येतात तिथे यूट्यूब लाईव्ह चे आमचे प्रो लिंक स्पोर्ट्सचे सदस्य असतील, पंच असतील, समालोचक असतील आणि राहण्याची उत्तम सोय त्यांच्या माध्यमातून ते स्वतः देतात. त्याला मोठं हृदय लागतं आणि मोठ्या हृदयाचं काळीज असणारं एक असं व्यक्तिमत्व, डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी अर्थातच विनयजी गावड साहेब. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचंय आणि टॉस त्या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते करण्यात येईल. जशी सामन्याला सुरुवात होईल तसं मात्र बदलाव होईल. हलकासा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जॉईंट होतील. एका साईडला दिग्गज अर्थातच संदीप गावण सर, तर एका साईडला मीरा भाईंदरचा आवाज अर्थातच मनीजी पाटील यांचा आवाज सुद्धा आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्स. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. आडणे गावातून जो प्रवास सुरू झाला तो सुप्रीमो पर्यंतचा प्रवास आपण पाहिला आणि पालघर जिल्ह्यामधील अशी एकमेव समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांनी सुप्रीमो स्पर्धा कव्हर केली. टॉसच्या दिशेने आपण जातोय. जयनुमान गावठण संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर युवा ग्रुप वाडीव संघाचे कॅप्टन. चला दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लीज आपण लवकरात लवकर टॉस साठी या. जयनुमान गावठण संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर युवा ग्रुप वाडीव संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. विनीजी गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल, प्लीज लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करा. युवा ग्रुप वाडीव संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर जयनुमान गावठण संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी या. जयनुमान गावठण संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करतो युवा ग्रुप वाडीव संघाच्या कॅप्टनला, प्लीज लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करा. चला युवा ग्रुप वाडीव संघाचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर टॉस साठी या.
दोन्ही संघांचे कॅप्टन ह्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदरणीय विनयजी गावड साहेब ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करूयात आपण टॉस. एका बाजूला जयनमान गावठण आणि दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप वाडीव या दोन संघांमध्ये आपण करणार आहोत टॉस. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. फुलटॉस आणि रॉकी ग्रुप हा कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. युवा ग्रुप वाडीव संघाचा कॉल असेल. रॉकी ग्रुप असा कॉल आहे आणि फुलटॉस आलाय. मी मान्यवरांना विनंती करतो पण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. टॉस तुम्ही सर्वप्रथम जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? 30-35. आणि आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त करायला, एक मोठी संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली गेली. चांगला आहे, मस्त. एकीचा बेस्ट ऑफ लक असेल. टॉस तुम्ही जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमचा असेल 4 षटकांमध्ये? 40 ते 50. अशी अटॅकिंग फलंदाज आहेत. मनीष आहे, विकी आहे, अंकुश आहे, अजून आहेत, भरपूर आहेत. नवीन बॅट्समॅन आहेत, अभय आहे. नक्कीच ट्राय करू. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय जयवंतमान गावठण संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. जेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील मीरा बांदरचा एक गोड आवाज अर्थातच मनीषजी पाटील सर आणि त्यांच्या सोबतीने संदीपजी गावंड सर. ओ टू यू. धन्यवाद प्रभूजी शेडगे, धन्यवाद हरदेजी केणी आणि स्वागत आहे संदीपजी गावंड. दुसऱ्या डावामध्ये आपण आलेलो आहोत आणि जीवदानी 11 कसराळी संघाला पूर्ण करायचे आहेत. 45 धावा. पहिला बॉल डिलिव्हर करण्याचा बॉलर तयार. ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला, पाय चालले नाही. पहिल्याच बॉलवर धक्का बसतोय, फलंदाज परततोय. जीत बॅक टू पेव्हिलियन ऑन गोल्डन डक. संदीपची पायांची हालचाल खूप महत्वाची आहे. बॅटस्विंग होती पण पाय जखडून खेळण्याचा प्रयत्न फसला आणि पहिल्याच बॉलवर अजयला विकेट मिळाला. सुरुवात चांगली होते, ते म्हणजे टीम जरीमरी डोलिव अची. खरोखरच अजय चांगली सुरुवात करून देतात. एक टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू आहेत आणि त्यांची दहशत, त्यांचा दरारा मी विजय मामा घरच चषकामध्ये पाहिला होता. आज सुद्धा चांगलं काम ते अजय बघितलं तर डोलिव संघाच्या माध्यमातून ते करत असत. सुरुवात चांगली आहे आणि शेवट सुद्धा त्यांना चांगला करावा लागेल, कारण जिंकण्याकरता टार्गेट जर आपण बघितलं तर 45 धावसंख्येचं टार्गेट आहे मनीषजी. सकाळपासून धावा चेस होत आहेत आणि म्हणूनच आता गोलंदाजाने सुद्धा ती प्रतिज्ञा घेतलेली आहे की आता मात्र आम्ही चेस होऊ देणार नाही आणि म्हणूनच अजयने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेशची साथ देण्यासाठी पोहोचतोय. विनीत अजूनही धावफलक सुरू झाला नाहीये टीम जीवदानी 11 कसराळीचा. तरी सुद्धा ते सुद्धा कमबॅक करतील. जीवदानी 11 कसराळी टीमचे खेळाडू. 45 धावसंख्येचं टार्गेट आहे. यश मिळालं अजय वैती या खेळाडूला. उंचपुरा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आता नवीन बॅटर स्ट्राईक इन कडे आहे. विनीत गोल्डन डकचा शिकार बनला होता यावेळेला एक खेळाडू. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन भंग होतोय खेळाडूचं आणि तो गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2 फिल्डर आपल्याला बाहेर दिसत आहेत. एक फिल्डर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय आणि एक फिल्डर काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. ओ व्हॉट डिलिव्हरी, व्हॉट डिलिव्हरी. मिडल स्टंप वरून जणू काही हा चेंडू जाताना दिसलाय. खूप चांगलं प्रदर्शन करतोय. आपल्या नावाला साजेसं असं प्रदर्शन अजय वैती या खेळाडूचं. गोलंदाजांना घाबरून तुम्ही तुमच्या मनासारखे स्ट्रोक खेळू शकत नाही. जीत देखील तेच करताना पाहायला मिळाला. पायांची हालचाल जी खूप महत्वाची असते, फुटवर्क जे इम्पॉर्टंट असते कुठल्याही स्ट्रोक साठी, पुन्हा एकदा विनी सुद्धा तेच करताना पाहायला मिळाला. बॅटस्विंग होती पण फुटवर्क नव्हतं आणि त्याच संधीचा फायदा अजय, जसा आपण उल्लेख केला की नामवंत क्रिकेटपटू आहे आणि त्यांनी या डावाची सुरुवात बॅक टू बॅक 2 उत्तम दर्जाच्या चेंडूने केली. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला बॅटस्विंग आहे पण एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी आणि झेलची हमी. धक्का बसतोय दुसरा. जीवदानी 11 कसराईला जबरदस्त खेळ जरीमरी डोलिव संघासाठी अजयचा. खरोखरच चांगली चेंडू त्याने टाकले. त्याने व्हेरिएशन पाहायला मिळालं. प्रत्येक चेंडू मागे बदल तो करताना दिसलाय. खरं तर फलंदाजाला तर कळायला हवं की त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे आणि लेग स्टंप कुठे आहे आणि त्यानुसार त्याने तो बॅटिंग पावित्र्य घ्यायला पाहिजे, ज्याला आपण बॅटिंग टान्स म्हणतोय. पहिला धक्का लागल्यानंतर लगेचच दुसरा धक्का लागलाय. आता धावसंख्या जर आपण बघितली तरी अजूनही 0-0-0 म्हणतात ना की 0 आणि वर्तुळ या दोघांमध्ये फार अंतर आहे. मनीषजी
शून्यामध्ये आपलं एकटं पण दिसतं आणि वर्तुळामध्ये आपले सर्वजण दिसतात. त्यामुळेच वर्तुळामध्ये राहण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने करायला हवा. 2 गडी बाद, धावसंख्या 0, 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या स्थितीमधून बाहेर पडावं लागेल. जरी संकट आली तरी त्या संकटांवर तुटून पडावं लागेल. न्यू बॅटरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय खेळण्याकरता. आदित्य क्रमांक 4 वर जातोय. अप्पर मिडल ऑर्डर मध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल. संकट मोचक म्हणून भूमिका अदा करावी लागेल. जर तुम्ही चांगलं काम केलं तर मग तुमचं नाव आपोआपच समालोचकांच्या मुखातून बाहेर पडत असं, मग ते मैदान कुठलंही असो. गोलंदाज अजय वैती तयार. शॉर्ट बॉल अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केले. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू वेगाने पुढे जातोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, या चेंडूवर मिळतील धावा 4. चौकार. कधी कधी क्रिकेटच्या मैदानामध्ये नशीब चालतं आणि तेच पाहायला मिळालं. बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल फ्लाय स्लिपमधून मागे गेला आणि थेट रॉकी ग्रुपच्या फ्लेक्सवर आदळला. चौकाराने सुरुवात झाली या डावाची. पाटला करायचा 45चा, म्हणजे अजूनही आवश्यकता आहे 20 चेंडू आणि 41 धावा. 20 चेंडू 41 धावा. स्ट्रायकर यांना फलंदाज आदित्य चौकाराने त्याच्या डावाची सुरुवात करतोय. गोल्डन डकवर जीत बाद झाले आणि सिल्वर डकवर विनीत बाद झाले. रितेशला अजूनही मौका मिळाला नाही. अजय बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल होता. डीप होणारा फुल टॉस हलक्या तरी बॉलला प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल होते. पूर्ण 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाले 5. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 झाली आहे. सुरुवातीपासूनच दबाव दडपण टाकण्याचा प्रयत्न होतोय तो जरीमरी डोई या संघाचा आणि त्याच्यामध्ये ते सफल होताना दिसत आहेत. तर टेड सर्कलच्या आतमध्ये मिडॉन ठेवला गेलाय. इनसाइड आउट मागे गेला. जागा बनवून खेळायचं होतं बॅटरला. तिथे चांगलं फिल्डिंग होतं वाईड ऑफ मिडॉन क्षेत्रामध्ये. थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. काय चांगली सुरेख गोलंदाजी होते पहिल्या षटकामध्ये जरीमरी डोई या संघाची. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या 6 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये अजूनही 39 धावांची आवश्यकता. 18 मध्ये 39 पाहिजे. 13च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे आणि म्हणूनच जी सुरुवात अपेक्षित होती ती अपेक्षा गोलंदाज अजयने पूर्ण केलेली आहे. जेव्हा तुम्ही आपल्या गावासाठी सातत्याने वर्षानुवर्ष चांगला खेळ सादर करता अशा वेळेला तुमच्यावर तो विश्वास आपसुकच कॅप्टन ठेवतो आणि त्याचमुळे अजयने उत्तम दर्जाची सुरुवात केली. पहिल्या षटकावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण आता फलंदाजाला सुद्धा तीच भूमिका घ्यावी लागेल, कारण आता फक्त कॅज्युअल राऊंड चालणार नाही. तुम्हाला अटॅकिंग बॅटिंगवर यावं लागेल, कारण आता नाही तर कधी नाही. कारण या धावांचा पाठलाग करण्यासाठी कुठल्या तरी एका षटकाला टार्गेट करायला हवं. तर नक्कीच पाहूया तो टार्गेट केला जातोय का. बघूया कशा पद्धतीने खेळ होतोय या ठिकाणी. कैलास पाटील जे वाडीव गावचे सुपुत्र आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांचा रॉकी ग्रुपच्या वतीनं त्याच्या समालोचन कक्षातून आम्हाला नक्कीच शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर नक्कीच कैलासजी तुम्हाला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. कैलास केने सुद्धा या ठिकाणी आहेत जे आजच्या दिवसामध्ये सपोर्टर्स म्हणून बनून आलेत जरीमरी स्पोर्ट्स डोलीव संघाच्या बाजूने. वळूया आपण मॅच कडे. कैलासजी पाटील साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जीवनातील त्यांचा प्रवास सुखी समाधानी आणि समृद्ध जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गोलंदाज रोशन आलाय आता. ओहो मोठा फटका. चेंडू हवेमध्ये उड्डाण करतोय. 6 धावा. षटकार बिगी. वेलकम बॅक डीजे कुंदन अँड वेलकम बॅक जीवदानी 11 कसराळी. कारण रितेशने षटकार खेचलेला आहे. धावसंख्याचा वेग वाढलेला आहे. धावसंख्या पोहोचते 12 वर. रोशनचं स्वागत षटकाराने केलंय. चांगला फटका ऑन ड्राईव्हचा. एलिव्हेशन प्रॉपर, डिस्टन्स प्रॉपर आणि कनेक्शन पॅटर्न बॉलचं प्रॉपर झालं होतं. त्याचमुळे आता ही सुरुवात खूप महत्वाची होती जीवदानी 11 कसराळी या संघासाठी. रोशन पाहूया आता दडपणात असतील, पण दडपण हा शब्द तुमच्या मनात नसावा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाता. आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदलाव केला जातोय. फ्लाय स्लिप, कव्हर पॉइंट, बीट ऑफ आणि सर्कलच्या आतमध्ये आपण फाईन लेग पाहतोय. सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, स्ट्रेट लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. फुल टॉस बॉल दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. लगातार दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार.
तर धाव फळकावर धाबा लागले जात आहेत त्या 18 धाबा. पहिलं षटक फक्त 6 धाबांचं होतं. त्याच्यानंतर इथे 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके खेचलेत बॅटरने आणि षटकारांशी तिकडी साधण्याच्या मार्गावर रितेश हा खेळाडू आलाय. गोलंदाज तयार रोशन. ओ चांगला चोप दिलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. राजेश मात्रे स्टँड बंटी दादा स्टँड जवळ हा चेंडू गेलाय, परंतु चेंडूला अडवलं गेलंय क्षेत्ररक्षकाद्वारे. एकच धाव यावेळेला रितेश या खेळाडूला. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 19. लक्ष आहे 45 या धावसंख्येचं आणि आता पाठलाग उत्तमरित्या होतोय. आता ती आग दिसते फलंदाजांच्या शैलीमध्ये पाठलाग करण्यासाठी जी आवश्यक असते आणि म्हणूनच आता पहिले 3 चेंडू 13 धावांसाठी राहिलेले आहेत आणि धावसंख्येचा वेग वाढून पोहोचते 19 वर आणि म्हणूनच आता एक टार्गेट जे लक्षात ठेवलं होतं फलंदाजाने त्या टार्गेटसाठी आता ती कमिटमेंट सुद्धा दिसते. फलंदाज रितेशची जे 14 धावांचं योगदान देताना पाहायला मिळालं तर आदित्य आतापर्यंत 5 धावांचं योगदान देतात. तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची जीवदानी 11 कसराळीसाठी. चांगला बॉल हलक्यातने प्लेस केले, क्षेत्ररक्षक नाहीये म्हणून गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये पोहोचतायत. बॉल कलेक्ट करताना चुकतात. एक वेगवान सिंगल कंप्लीट होते. एका धावेची वर धावसंख्या पोहोचते 20. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 14. यस युट्यूबद्वारे जे प्रेक्षक जोडलेत त्यांच्या माहिती करता जीवदाने 11 कसराळी विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. जरीमरी डोली असा आणि 45 धावसंख्येचं टार्गेट होतं. त्याचा पाठलाग करताना सध्या धावसंख्या सुरक्षित झाली आहे 20. आता दुसऱ्या षटकातील पुढचा बॉल रितेश करता. चांगला बॉल होता, तितक्याच चांगल्या पद्धतीने ऑन ड्राईव्ह करताना दिसतोय. मनगटाच्या मदतीनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खरा फिल्डिंग आणि त्याचा फायदा उचलताना 2 धाबा पूर्ण करतायत बॅटर रितेश. 2ची पडली भर. धावसंख्या पोहोचली 22 वर. 2 गडी बाद 22 धाबा. अजूनही आवश्यकता आहे 23 धावांची. बॉल शिल्लक आहे 13. जबरदस्त सफल चेस होईल का की या ठिकाणी पहिल्यांदाच आजच्या वेळापत्रकामध्ये धावा डिफेंड केल्या जातील. शेवटचा बॉल असेल या षटकात. रोशन तयार पंचांच्या डावीकडून. फुल टॉस होता पण तितका फायदा उचलता आला नाही. मैदानाला येऊन अजय बॉल अडवेल, थ्रो करेल बॉलिंग एंडला. तोपर्यंत धाव पूर्ण केले आणि आता ओव्हर थ्रो सुद्धा मिळते टीम जीवदानी आई कसराळी या संघाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 12 चेंडू 21 धावा. 12 बॉल्स अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. वेळ आपला त्याच्यामध्ये जास्त खर्च होतोय. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. कमबॅक करण्याकरता एक चांगला गोलंदाज आता क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरता आणावा लागेल मनीषची. संदीप सर फक्त एक षटक चांगलं टाकून चालत नाही तर प्रत्येक गोलंदाजाला तसंच वेटेज घेऊन गोलंदाजी करायची असते. पण मागच्या षटकामध्ये रोशनला कदाचित त्याचा विसर पडला आणि त्यांनी एकूण 18 धावा खर्च केल्या आणि त्याचमुळे जी एक चांगली सुरुवात होती या डावामध्ये जरीमध्ये डोली या संघाची ती सुरुवात कुठेतरी आता तितकी फायद्याची राहिली नाही. आपण मध्यांतरावर आलेलो आहोत या डावाच्या आणि आता दोन्ही संघ या रेसमध्ये एकाच स्थानावर दिसत आहेत. 12 चेंडू 21 धावांची गरज. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत ते म्हणजेच रोहित. पाहूया या ठिकाणी आता रितेश आणि आदित्य यांची पार्टनरशिप शेवटपर्यंत टिकते का की गोलंदाज या पार्टनरशिपला ब्रेक करून या सामन्यामध्ये ट्विस्ट आणतोय. रो या आधी रोशन आला होता, आता रोहित आलं आणि रोशनला तर रडवलं कारण फलंदाजांनी त्यांचं काम पार केलं होतं. आता 21ची गरज आहे. स्ट्रायकिंगकडे उजव्या हाताचा बॅटर आहे आदित्य. गोलंदाज रोहित तयार. फिल्डिंग आता डीप मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. ओ छेडण्याचा प्रयास होता. अचानकपणे टर्न घेताना चेंडू घेतलाय दिसलाय. उसळी तर घेतली पण थोडासा हलकासा टर्न सुद्धा दिसला या चेंडूमध्ये. बघा लगेच किती ऊर्जा दिसते इतर क्षेत्ररक्षकांच्या देहबोलीवर जेव्हा पहिला बॉल या षटकातला डॉट आलाय. कारण हे महत्व आहे गोलंदाजीचं. ते महत्व ओळखताना रोहितने पहिला बॉल डॉट हाताळला आणि त्या ठिकाणी आदित्य थोडे संभ्रमात आले होते. आता इक्वेशन बदलते. 11 चेंडू बाकी आणि 11 चेंडूंमध्ये आवश्यकता 21 धावांची. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. आपण पाहतोय रॉकी ग्रुप चषक. या स्पोर्ट्स केला बॉल ऑन द राईज. लॉंग ऑफ आहे पण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल सीधा सीमारेषा पार. सीधी बॅट. नो बकवास. सिक्सर.
आपल्या बॅटरला. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत 30. अजून जर आपण विचार केला तर 15 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 10 चेंडूंमध्ये. फुल टॉस बॉल प्रॉपर टायमिंग झालं नव्हतं. लॉंग ऑन मध्ये चेंडू गेला. एकच धाव मिळेल आदित्य या खेळाडूला. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 31 वर. थांबावं लागेल. जे तंत्र आणि मंत्र क्रिकेटचं आहे ते प्रत्यक्षात दाखवावं लागेल जरीमरी डोई या टीमला. मागच्या अर्ध्या तासामध्ये मला जिद्दी क्रिकेट पाहायला मिळालं. म्हणजे जिवदानी 11 कसराळीचं सुद्धा आणि जरीमरी डोलीचं सुद्धा दोन्ही संघातील खेळाडू ती जिद्द दाखवतात. एक महत्वाची बाब आहे जेव्हा तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळता अशा वेळेस जिद्द तुमच्यामध्ये असायलाच हवी. जर आदित्यचं षटक आपण पहिल्या डावातलं शेवटचं पाहिलं तर लांब लचक षटक होतं, पण तितक्या धावा त्यांच्यामध्ये खर्च झाल्या नव्हत्या. पण आता पाहिलं तर या डावाची सुरुवात अजयने चांगली केली. रोशन 18 धावा खर्च करताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर रोहित आले. रोहितचा पहिला बॉल डॉट आला. पुढच्याच बॉलवर षटकार खेचून बॅलन्स केलं फलंदाज आदित्यने. आता स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईकवर आता रितेशला आणलं, ज्यांना खूप वेळापासून पॉज मिळाला होता. पाहूया त्याचा फायदा उचलला जाईल का गोलंदाजाकडून. धावसंख्या 31 झाले. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 9 चेंडू आणि 14 धावा. क्रॉस बॅटेड आहे. बॉल अलॉंग द ग्राउंड पोहोचते स्क्वेअर लेगला. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढील. एक सिंगल पूर्ण होईल आणि आता दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल, कारण क्षेत्ररक्षण चुकलं. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आणि या ठिकाणी मिसफील्ड झाली. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचते 33. जिंकण्यासाठी आवश्यकता आता 12 धावांची. 12 धावा पाहिजेत आणि इथे या चुक्या केल्या जातात. एकामागून एक खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या फिल्डिंग करणाऱ्या जरीमरी स्पोर्ट्स डोली टीमची कमबॅक करावं लागेल. चांगली लाईन आणि लेंथने गोलंदाजी टाकावी लागेल. रायझिंग डिलिव्हरी. अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल पंचांकडे पाहिलं जातं आणि पंच वाईड बॉल घोषित करतायत. डोक्यावरून हा चेंडू उसळी घेऊन गेलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. तिसरे पंच या ठिकाणी लगेचच येतील, कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. हिरगुडे सर येतात आणि ते चेक करतील प्रोलिंग स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर वेगवेगळ्या अँगल्सने. बॉल राईज झालाय. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल आणि त्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे फिल्डिंग टीमने. लेट सी या ठिकाणी निर्णय बदलला जातोय का, तर हा व्हाईट बॉलच आहे. प्रथमदर्शी तेच पाहायला मिळालं, कारण बॉलला खूप जास्त बाउन्स मिळाला होता. रिव्ह्यू वाया गेलेला आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळालेली आहे. व्हाईट बॉलची एक धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 34 वर. आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. 8 बॉल अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय गली, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट आणि फाईन लेग. रिव्ह्यू संपलेला आहे फिल्डिंग टीमचा. बॉलिंग ट्रॅकवर रोहित तयार. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकरला फलंदाज रितेश. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर होता, पण क्षेत्ररक्षक होते मिडॉनला अजय. थोडेसे फंबल होत आहेत आणि लगेचच वेगानं वाऱ्याच्या वेगानं त्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांचे होते बट धावसंख्या 36. जिंकण्यासाठी आवश्यकता 7 चेंडू आणि 9 धावा. 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 36 धावा. चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, परंतु मला असून विश्वास वाटतो की डोली संघ काहीतरी रणनीती आखेल मॅच मध्ये वापस करण्याकरता. चांगला बॉल गुड डिलिव्हरी. गुड लेन क्षेत्रामधून चेंडू उसळी घेतो आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जीवदानी 11 कसरली टीमची धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 9 धावांची गरज आहे. या 9 धावा होतील की नाही ही शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालंय. त्याचं निवारण करण्यासाठी आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. समदे गावान लय बोलबाला, टेंबी खोडावे गाव सफाला. समदे गावान लय बोलबाला, कोणी बी आला साथ हाय त्याला. सारा गुपियो हाय दिलवाला, बघ्यांची गर्दीन मैदान भरायचा. रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान कल्ला करायचा. रॉकी ग्रुपचा बेत झाला. रॉकी ग्रुपचं हे टायटल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं. आता पाहूया या 2 संघांपैकी कुठला संघ आनंद व्यक्त करेल. आता गोरख हा बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकासाठी येतोय, ज्याने फलंदाजी करताना एक चांगलं योगदान 26 धावांचं दिलं होतं आणि आता
धावा वाचवण्यासाठी ते प्रयत्न करताना पाहायला मिळतील. स्ट्रायकरला फलंदाज आहेत आदित्य. 6 चेंडू 9 ची गरज आहे. शेवटच्या षटकावर हा सामना आलेला आहे. पाहूया सामना जिंकेल कोण. एका बाजूला जरीमरी डोलीव एका बाजूला जीवदानी 11 कसराली. पहिला बॉल या शेवटच्या षटकातला घेऊन तयार गोरख. इतका अखूट टप्प्याचा बॉल शेवटच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर जर फलंदाजाला मिळाला तर तो फायदा उचलेल. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार 4 धावा. करण्याकरता म्हणजेच भरपूर वेळ मिळाला ह्या चेंडूची निवड करण्यासाठी बॅटरला. 4 धावाच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागले जातात ते 40 धावा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 5 धावा. गोलंदाज तयार. परतीचा प्रवास करणं कठीण आहे परंतु हे शक्य आहे क्रिकेटच्या या मैदानावर. स्लोवर वन चेंडू गॅप मध्ये जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतंय 4 धावा. स्कोर इज लेवल. पहिल्या डावातील धाव संख्येची बरोबरी इथे साधली गेली. चौकार. आणि एका धावेची गरज आहे. पहिल्याच 2 बॉलवर सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लावलेला आहे फलंदाज आदित्यने. 4 चेंडू एका धावेची गरज आणि हलक्यातने बॉलला स्टिअर केलेला आहे आणि विजयाची 1 धाव पूर्ण केलेली आहे. सामना दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे तो म्हणजे जीवदानी 11 कसराळी. अभिनंदन. हार्ड लक टीम. जरीबरी डोलीव